नमस्कार, माझे नाव आहे आरोही सचिन होते. मी आज कैरीपासून एक पदार्थ तयार करणार आहे. तर ही आहे कैरीपासून मी एक छानसा असा पदार्थ करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जे जे पाहिजे ते आपण साहित्य घेतलेलं आहे. हे घेतलेलं आहे बाउल, ही आहे कैरी, ही चटणी, हे मीठ आणि ही हळद. तर हे मी सगळं पदार्थ. तर कैरी आपल्याला छानपैकी अशी चिरून घ्यायची, चाकून चिरून घ्यायची. चिरून घ्यायची. बघा अशी कैरी खायला कच्ची किती छान लागते. तेव्हा मला अशीच एकदा कैरी दिसली, तेव्हा मला करूया ते पदार्थ. आहे तर कैरी. तर त्यानंतर चिरून घ्यायची. तर या कैरी शिलक्यामध्ये असतेच बघा, असते कैरी, बारकी अशी बी असतात. आणि त्याला कुई म्हणतो, मोठं जातं कुई. काढून घ्यायची. जर शिल्लक राहिली तर ती खूप कडू लागते, त्यामुळे शिल्लक तर ठेवायचीच नाही आपण. तर बघा असे बघा, खूप कडू लागते परत, त्यामुळे तिला काढून घ्यायची अशी. जसं छोटं 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 असं भाग करायचा. ते बाउलमध्ये असं टाकायचं. असं टाकायचं करून. व्यवस्थित कापायचं, नाहीतर हाताला कापू शकतो. बघा अशी कैरी आपण कापून घ्यायची. बघा ह्यामध्ये आहे कैरी. बघा ही अशी कैरी कापून घ्यायची. मी बघा ही कैरी कापून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला
चटणी, हळद, थोडंसं मीठ, हळद चिमट वेळेस टाकायची, चटणी सुद्धा थोडीशीच टाकायची, चव लागेल अशी टाकायची. चटणी टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं त्यावर चव लागेल असं. परत थोडीशी चटणी, परत थोडीशी हळद टाकायचं. बघा हे असं होतं. ते झाल्यानंतर आपण मिक्स करायच्या ऐवजी त्यात पाणी घालायचं. ही बघा बॉटल आहे आमची, त्यामुळे त्यात असं पाणी घालायचं, तर अशी मिक्स करायची. त्याला सर्व काही लागतं. मला वाटायला लागेल कमी पडले आणि परत त्याला प्लेट झाकायची. बघा वाव, कसली मस्त चव येते. आणि तुम्हाला खूपच कमी वाटत असेल तर मला खूप कमी वाटते, जराशी आणि हळद तर टाकायची आणि जराशी चटणी. थोडंसंच पाणी आणि परत हे बघा किती छान झालेलं आहे. सुंदर. तुम्ही पण असं करून बघा. तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला तुम्ही खाऊन करून पहा. धन्यवाद.